नमस्कार मंडळी, चला आज संक्रांत निमित्त आपण बनवूया तिळाचे लाडू. त्यासाठी लागणारे साहित्य आधी बघून घेऊया. मी आता इथे घेतलंय 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे, 2 टीस्पून तूप घेतलं आहे, 1 टीस्पून वेलची पावडर घेतली आहे, थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि थोडं 2 टीस्पून पाणी घेतलं आहे. आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवूया. त्या कढईमध्ये आपले 1 वाटी आता तीळ आहे, ते छानपैकी आता आपण ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, खरपूस असं. आता अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल मीडियम गॅसवरती आपल्याला 10-15 मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं आहे तीळ. आता तीळ ऑलमोस्ट आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता मी याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता मी ती ऑलमोस्ट गॅस स्लो केला आहे आणि आता हे मी काढून घेत आहे. सेम पॅनमध्ये मी आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आता मी पॅनमध्ये ॲड केले. शेंगदाणे पण आता ऑलमोस्ट छान खरपूस असे ब्राउनिश भाजून झालेले आहेत. आता ह्याला छानपैकी शेंगदाण्यांना आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ग्राइंड करायचे आहेत की जास्त पावडर पण आपल्याला नाही करायची आहे, थोडे जाडच आपल्याला ठेवायचे आहेत. एका गॅसवरती मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी आता 2 टीस्पून तूप घेतलं आहे. आता मी या कढईमध्ये 2 टीस्पून तूप ॲड करणार आहे. तुपामध्ये मी आता 1 कप जो गूळ आहे तो ॲड करणार आहे. आता गूळ आणि तूप छानपैकी आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक पाक तयार करायचा आहे. जर गुळाचे तुम्हाला कुठे खडे दिसत असतील तर ते पण आपल्याला चमच्याने छानपैकी आता फोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल, अशा प्रकारे आपल्याला चमचा करून विरघळून घ्यायचं आहे. इथे माझा गूळ आता विरघळत आलेला आहे. मी आता स्लो गॅसवरती ऑलमोस्ट माझे 10 मिनटं झालेली आहेत विरघळून गुळाला. या टायमाला मी आता थोडं पाणी ॲड करणार आहे. 2 टीस्पून पाणी ॲड करत आहे आणि परत याला ढवळून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला त्याचा पाक तयार करायचा गुळाचा. इथे अजून माझे 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करून घेऊया आपला पाक तयार आहे का. त्यासाठी मी एका बशीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी चेक करून घेते की आपला पाक तयार आहे का नाही. आता मी हे पाक जो तयार झाला आहे तो मी त्या पाण्यामध्ये ॲड करून बघते. आता इथे तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये टाकलेला गूळ एक खड्यासारखा झाला आहे गोळा, म्हणजे हा माझा इकडे पाक ऑलमोस्ट छान तयार झालेला आहे. आता या पाकामध्ये जे भाजलेले तीळ आहेत ते सर्वात आधी ॲड करून घेऊया, मिसळून घेऊया. आता जे शेंगदाणे जे भाजलेले आहेत ते मी मिसळत आहे, ते पण ॲड करून घेतले आहेत. आता छानपैकी जे ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आहे ती ॲड केली आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत ते पण ॲड केले आहेत आणि छानपैकी आता मी बघा मिक्स करून घेणार आहे तुपामध्ये सर्व. छान पाकामध्ये हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे वेलची पूड टाकली. सर्व साहित्य पाकामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि लाडू वळायला घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल मी गॅस बंद केला आहे, लाडू वळायला घेतलेत. गरम असतानाच लाडू वळायला घेऊया म्हणजे छानपैकी लाडू आकार घेईल. अशा प्रकारे माझे सर्व लाडू तयार आहेत आणि तुम्हाला पण आवडले असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.